महत्वाचा आहे, मात्र त्यातनं कुठलाही सुवर्ण मध्य निघताना पाहायला मिळत नाहीत. पोलीस खरं तर या ठिकाणी अनेकांना खरं तर बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. दादा काय सांगाल, हा रोष प्रामुख्याने पाहायला मिळतोय? इथं पत्रकार बांधवांना इथले हे SP साहेब हे इथून हाणून देऊ राहिले आपल्या आंदोलनातून. माझी एकच विनंती आहे की यांनी कोणताही इंटरफेअर न करता पत्रकारांना त्यांना पुन्हा महाराष्ट्राला लाईव्ह वाहतूक कोंडी केली आहे त्या संदर्भात थोडं सांगितलं तर बरं होईल. काय नेमकं आहे, कुठल्या मुद्द्यावरनं ही वाहतूक कोंडी आपण केलेली आहे? मुंबई प्रशासनाला वाहतूक कोंडीचा मनोज दादा जरांगेचा आदेश आहे की मुंबईमध्ये कोणतीही वाहतूक कोंडी करू नये. परंतु कालपासून मराठ्यांचे जे काही हाल पोलीस प्रशासन करत आहे आणि इथली महानगरपालिकेची व्यवस्था जी करत आहे ती कुणी आजपर्यंत दाखवलेली नाही. आमची प्रशासनाला विनंती आहे की आलेल्या सर्व बांधवांना व्यवस्थितपणे अन्नपाणी नागरिक सुरक्षाचे महत्त्व देण्यात यावे, त्यांची व्यवस्था करण्यात यावी. सरकार कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते असा आरोप होतोय का? आज पोलीस प्रशासनाकडनं हे सगळी व्यवस्था इथनं बाहेर करायची प्रयत्न चालू आहे. सर्व आंदोलकांना इथनं हटवण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं इथं त्यांनी व्यवस्था केलेली नाही. अक्षरशः रस्त्यावरती लोक आंघोळीचा प्रयत्न करत आहे आणि जेवणाचा फार मोठा बिकट प्रश्न निर्माण पाहतोय की रस्त्यावरती लोकांना या ठिकाणी आंघोळ करावी लागत आहे, जेवणासाठी भर पावसात बसावं लागत आहे, निवाऱ्यासाठी कुठली व्यवस्था करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे कुठेतरी सरकारचा रोष हा पाहायला मिळतोय. बरोबर आहे. त्यामुळे मुद्दा एकच आहे की आमची जी गैरसोय होतीये त्यावर सरकारनं काहीतरी मदत करावी, आम्हाला खाण्यापिण्याच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, मूलभूत सोयी सुविधा द्याव्यात आणि कालपासून जे हाल सुरू आहेत त्याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आहे. अर्थात मनोज जरांगे आता या सगळ्या आंदोलकांना नेमकं काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण का कालही त्यांनी आंदोलकांना सांगितलं होतं, सूचना दिल्या होत्या की मुंबईकरांची गैरसोय करू नका, कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांना अडकवू नका. पण आज काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण का खाण्यापिण्याच्या सोयी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलकांचा उद्रेक सध्या पाहायला मिळतोय. सध्या जी परिस्थिती CSMT परिसरात निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी आता मनोज जरांगे काही सांगणार का याकडे देखील लक्ष असेल. कारण का कालपासून त्यांचं आंदोलन सुरू झालंय. आज आणखी एका दिवसाची मुदतवाढ त्यांना देण्यात आलेली आहे. पण आता पुढे हे आंदोलन कोणत्या दिशेनं जातं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण का लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईमध्ये एकवटलेले आहेत. त्याचा प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर, वाहतुकीवर प्रचंड ताण आहे. मुंबईकरांच्या जनजीवनावर देखील त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. तर या आंदोलनासंदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक.